तुम्ही जे बोललात दादा ते खरं आहे. 65 वर्ष काँग्रेसने आपल्यावरती सत्ता केली, पण 65 रुपये पण कुणाच्या खात्यावरती कधी जमा केले नाहीत. आणि आज जर याला मिळतोय तो केवळ आणि केवळ मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्या सरकारमुळे आपल्याला हे लाभ मिळत आहे. तर असंच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यासाठी आताच्या या 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी या सभेमध्ये स्वागत करते. पहिला तर मी दिलगिरी व्यक्त करते. इलेक्शनची वेळ आहे, थोडी धावपळ असते, टायमिंग थोडी मागे पुढे होते, यायला उशीर झाला. पण तुम्ही सगळ्यांनी, मला वाटतं मी आल्यानंतर अजून जास्त गर्दी झालेली आहे, तर इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिलात. कायमच वडकशिवालेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे. इतर गावांच्या पेक्षा 2 मतका चढ असताना कायम ह्या गावाने दिलेली आहे. त्यामुळे ह्या गावात येताना माझ्या मनात जरा सुद्धा दुमत नव्हतं, कारण मला माहिती आहे ह्या गावाचा आशीर्वाद आहे, वटकेश्वराचा आशीर्वाद हा कायम आमच्या डोक्यावर राहिलेला आहे. त्यामुळं गावात कधी आलं तरी याचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. जास्त योजनांच्या वरती मी बोलणार नाही, कारण का योजनांच्या वरती आता प्रत्येकजण बोललेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मत महायुती सरकारला का द्यायचं आहे याच्यावरती थोडी चर्चा करूया. आपल्याकडे 2 उमेदवार आहेत, एक काँग्रेसचा उमेदवार आहे, एक भाजपाचे उमेदवार आहेत अमल साहेब. आपल्याला दोन्ही उमेदवारांमध्ये सुद्धा तुलना करता आली पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो काँग्रेस सरकारने काय केलंय आणि महायुती सरकारने काय केलंय, तसं अमल साहेबांनी 2014 पासून 2019 पर्यंत काय केलं आणि आत्ताच्या विद्यमान आमदारांनी 2019 पासून 2024 पर्यंत काय केलं याची तुलना आपल्याला करता आली पाहिजे. आत्ताचे आमदार कोण आहेत माहिती आहे? 6 महिने झाले आले. हा, 5 वर्षासाठी आपण आमदार निवडून देतो. मला हे बऱ्याच गावांमधनं कळलं. आता 6 महिने झाले, 2-2 वेळा प्रत्येकाच्या घरी येऊन गेलेत म्हणे. हा, तुमच्याकडे पण स्कॅन कोड होता नाही का? 4,22,77,00,000 4,77,00,000ची कामं मंजूर आहेत, काही कामं कार्यान्वित आहेत. आता त्यातली कुठं केली मला माहीत नाही, कारण गेले कित्येक वेळा मी या गावामध्ये आलेली आहे, पण मी येताना जो त्रास होतो रस्त्यावरनं तो तसाच आहे. ही कामं कुणी करायची असतात? या कामाचं अभिवचन कुणी दिलं होतं? 2019ला जेव्हा तुम्ही इलेक्शनला उभं राहिलात तेव्हा तुमचा जाहीरनामा काय होता? त्यातल्या किती गोष्टी यांनी पूर्ण केल्या याचा कधी लेखाजोखा त्यांनी मांडलाय का लोकांच्या समोर? 2014ला जेव्हा अमल साहेबांनी जो शब्द दिला तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. जसं आता मगाशी सांगितलं की आज ते आमदार नाही आहेत, तरी सुद्धा आमदार नसताना त्यांनी गावाला फंड मंजूर करून दिलेला आहे. कारण आमदार असाच असावा ज्याला सर्वसामान्य माणसाच्या समस्याची जाण आहे. मग तो आमदार असो नसो, सत्ता असो नसो, जो माणसाच्या समस्या समजतो, माणसाच्यासाठी उपलब्ध असतो, तो व्यक्ती खरं तर आमदार होण्याचा पात्रतेचा आहे असं मला वाटतं. 2 आमदारांमध्ये सहज तुलना करता येईल तुम्हाला. मागच्या मी जाहीरनामा त्यांचा आत्ताचा बघितला, तुम्ही वाचलाय का नाही मला माहिती नाही, काँग्रेसचा जाहीरनामा. आणि मी म्हटलं जरा बघूया तरी पहिला मागच्या जाहीरनाम्यामधलं काय काय पूर्ण केलंय. मागचा जाहीरनामा, आत्ताचा जाहीरनामा सेम, वरती फक्त साल बदललेला आहे. 2014चा तोच होता, तीच अभिवचन दिलं, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही नोकऱ्या देऊ, बेरोजगारी हटवू म्हटले होते ना. किती नोकऱ्या दिल्या? पुढच्या वेळेस मी मत मागायला आल्यावरती हातामध्ये मोठी लिस्ट घेऊन येणार आहे म्हटले, आणि वाचून दाखवणार आहे नावं कुणाकुणाला मी नोकऱ्या दिल्या. अहो, आमची माणसं असतील तर तुम्ही त्यांना विरोधक समजताय, ती सोडा. स्वतःच्या गटातल्या माणसांना तरी तुम्ही न्याय दिलाय का? स्वतःच्या गटातल्या माणसाला तरी तुम्ही न्याय देऊ शकला का हो नोकरीच्या बाबतीत? किरण आपल्याच गावात राहतो ना, किरण शिंदे आपल्याच गावात राहतो ना. त्यांचं काम केलंय त्यांनी, त्यांचं समर्थन करतो, त्यांच्या पक्षाचं, त्यांच्या सोबत असतो. साधा त्या पोराला तुम्ही नोकरी लावू शकला नाही, तुम्ही बेरोजगारी हटवायला चाललाय.
आम्ही 100% नोकऱ्या देणार म्हटलेला. म्हणजे जो स्वतःच्या लोकांचा होऊ शकत नाही तो इतरांचा कधी होणार. किती अजून वचनं दिली होती, काय काय मोठी स्वप्न दाखवली होती. मी तर असं वाचलं, IT पार्क करणार आणि बरंच काय 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 आहे. तर तो जाहीरनामा एकदा वाचायला पाहिजे पूर्ण आणि वाचून दाखवायला पाहिजे लोकांच्या समोर. आजही ते तेच घेऊन आलेत की बेरोजगारी हटवणार, आता 4,000 रुपये देणार प्रत्येकाला. लाडकी बहीण योजना जेव्हा चालू झाली तेव्हा मला सांगू दे, हे काँग्रेसचे नेते पहिला होते जे हायकोर्टात गेले ही योजना बंद करा म्हणून. काय गरज आहे महिलांना पैसे द्यायची. हीच ती लोक होती जी कोर्टात गेली आणि आज हीच लोक म्हणतायत की आम्ही तुम्हाला जर आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. मग आता बोजा पडणार नाही तिजोरीवरती. महायुतीच्या सरकारने दिल्यावरती बोजा पडतोय आणि यांचं सरकार आल्यावरती जेव्हा हे पैसे देतील तेव्हा यांच्या तिजोरीवर बोजा पडणार नाही. मग जर जे महायुतीचं सरकार देतंय तेच तुमचं सरकार आल्यावर तुम्ही देणार आहे तर मग महायुतीचं सरकार काय वाईट आहे. मग तुम्हाला कशाबद्दल निवडून द्यायचं. हा सगळा विचार करण्यासाठी या सभा असतात, प्रचार सभा, की आपल्याला तुलना करता आली पाहिजे प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक योजनेची. यापूर्वी काँग्रेस सरकारने सुद्धा बऱ्याच योजना राबवलेल्या असतील किंवा कागदावरती लिहिल्या असतील, पण त्या शेवटपर्यंत किती पोचल्यात मला माहिती नाही. आज पहिल्यांदा असं होतंय की भाजप सरकारने एखादी योजना केंद्रामध्ये बनवली तर ती संपूर्ण शेवटच्या घटकापर्यंत, संपूर्ण देशाच्या लोकांच्या पर्यंत ती योजना जाते आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. आज सगळ्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीचं, तर ती सर्वोत्कृष्ट योजना, सगळ्यात लाडकी योजना झालेली आहे. आणि या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये 7,500 दिवाळीच्या आधी जमा केलेले आहेत. या बहिणींना अजून एक खुशखबरी देते की महायुतीचं सरकार पुन्हा राज्यात आल्यावरती 1,500 रुपयावरून 2,100 रुपये सरकार दर महिन्याला तुमच्या खात्यावर जमा करणार आहे. मी प्रत्येक ठिकाणी हे सांगते, मला आवर्जून याही गावात हे सांगायचं आहे की 1,500 रुपयामध्ये संसार चालत नाही, पण तो संसारासाठी खूप मोठा हातभार असतो. आणि हा हातभार लावण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. हा हातभार लावण्याचं काम ह्या भावांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे कॅम्प लावण्यात आले अमल साहेबांच्या माध्यमातून, तर कुठंतरी तुम्ही अमल साहेबांना आपला भाऊ माना की त्यांनी ही योजना तुमच्यापर्यंत आणून दिली. तुम्हाला ऑफिसपर्यंत नाही बोलवलं की बाबा तुमचे फॉर्म घेऊन या, तुमचे कागदपत्र घेऊन या. हे कॅम्प आहे, इथे या, तुमची योजना, ती ही योजना आहे, याच्यावरती तुमची कागदपत्र ही जमा करा आणि त्या योजनेचा लाभ घ्या. पण अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, म्हणजे ही योजना प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवण्यासाठी जर अजून कोणी राबलं असेल तर त्या आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका आहेत, ज्या अतोनात राबलेल्या आहेत, दिवस रात्र राबलेल्या आहेत आणि त्यांनी प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना पोहोचवलेली आहे. आणि आज त्यांचा सुद्धा सरकारने विचार केलेला आहे. त्यांच्या मानधनावर, त्यांचं जे मानधन मिळतं त्यांना, तर आपलं सरकार आल्यावरती त्यांचं मानधन हे 15,000 रुपये करायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. कष्टाचं चीज करणारं सरकार आहे. शेतकऱ्यांची बिल माफी असू देत किंवा जे शेतकरी सन्मान योजनेतनं 12,000 रुपये मिळत होते त्याचे 15,000 करण्याचा सुद्धा निर्णय सरकारने घेतलेला आहे. म्हणजे आता 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. अजून काय असतं याच्या पलीकडे? पैसे वाढले, निधी वाढला, लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमावायला लागले. आता काँग्रेसच्या लोकांच्याकडे प्रचार करण्यासाठी दुसरा मुद्दा नाही. ते काय सांगणार तुम्हाला? एका हाताने दिलं, दुसऱ्या हाताने महागाई वाढवली, तुम्हाला इकडे देतात आणि इकडे घेतात. हाच प्रचार ते करणार आहेत. तेलाला किती जातं, खोबऱ्याला किती जातं, ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्यांच्यासाठी किती खर्च होतो. पण अजून एक आनंदाची बातमी सांगते, पैसे तर वाढणारच आहेत, खात्यामध्ये निधी तर येणारच आहे, तो पण वाढीव. आणि आपलं सरकार पुन्हा आलं तर ह्या ज्या जीवनाला आवश्यक गोष्टी आहेत त्यांचा दर सुद्धा कायम ठेवणार आहे, वाढवणार नाही सरकार. हा सगळ्यात मोठा आजपर्यंतचा निर्णय आहे. मग अजून काय पाहिजे लोकांना? जी महत्वाची कामं असतात, रस्ते, गटर होणं,
व्यवस्थित साफसफाई असणं, जसं प्रत्येक चौकामध्ये एक हाय मास दिवा असणं, अडगळीच्या जागांमध्ये किंवा कॉर्नरवरती एखादा दिवा असणं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात याच्याकडे सुद्धा आमदारांनी लक्ष देणं गरजेचं असतं. पण त्याचबरोबर माणसांचा सर्वांगीण विकास करत असताना याही गोष्टी कुठंतरी माणसाच्या विचार करायच्या असतात. शिक्षणाच्या बाबतीत मगाशी सिद्धार्थनी जे सांगितलं ते अतिशय एक मार्मिक उदाहरण होतं आणि ते जीवाला लागण्यासारखं होतं. कारण 10वी झाल्यानंतर त्या मुलगीचं शिक्षण पुढं करायचं का नाही हा सर्वसामान्य महिलेला पडणारा कायमचा प्रश्न आहे. तोही या सरकारने मिटवलेला आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत करून हा प्रश्न मिटवलेला आहे. आता मुली पूर्ण त्यांचं शिक्षण करू शकतात, ग्रॅज्युएट होऊ शकतात, चांगल्या पदावरती नोकरी करू शकतात, जसं ताईंनी सांगितलं. आणि या ज्या योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळं ही लोक मोठी होतात. हेच तर आपल्याला पाहिजे, हेच आपल्याला पाहिजे की लोकांच्या पर्यंत पोचणं, लोकांनी त्याचा लाभ घेणं आणि लोकांनी हा विश्वास ठेवणं की जर आपल्यासाठी कोणी चांगलं केलं तर ते केवळ आणि केवळ हे सरकार करू शकतं. आणि उद्या जर हे सरकार स्थापन व्हायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला भाजपचा आमदार निवडून द्यावा लागेल. अमल साहेब आज अधिकृतरित्या महायुतीचे उमेदवार आहेत. जर अमल साहेब निवडून गेले तर 100% उद्या आपल्याला ज्या या योजना आहेत, जी काही कामं करायची आहेत ती सगळी कामं होणार आहेत. कारण केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि उद्या 100% राज्यात सुद्धा भाजपचं सरकार येणार आहे. आता जर आपण चुकलो मतदान करायला, निर्णय घ्यायला चुकलो तर पुन्हा 10 वर्ष आपण मागे जाणार. आधीच आपल्याला माहिती आहे खोटे बोर्ड लावणं, मोठे मोठे आकडे लावणं त्यात काहीही तथ्य नाही आहे. आता लोक जाहिरातींना फसणारी राहिलेली नाही आहेत. लोकांनी स्वतः ते स्कॅन कोड बघितलेले आहेत, किती कामं इथं लावलेली आहेत आणि किती कामं झालेली आहेत, नक्की याच गावातली कामं आहेत का आणि बाहेरची 4 कामं जोडलेली आहेत. त्याच्यामुळं मला वाटतंय लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. लोकांनी संधी दिली होती त्यांना 5 वर्ष काम करण्याची. 5 वर्ष कामं तर झालीच नाहीत, पण लोकांना आमदार सुद्धा दिसले नाहीत याचं आश्चर्य वाटतंय. आणि म्हणून आता 2024ला पुन्हा एकदा आपल्याला संधी आलेली आहे, तर ही संधी वाया घालवू नका. आपल्याला या लाडक्या बहिणींचा आधार जो आहे तो कायम ठेवायचा आहे. मगाशी मी बोलायला राहिले पण जाता जाता हे वाक्य नक्की बोलीन की ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी या योजनेला विरोध केला आणि आज ज्या काँग्रेसच्या नेत्याच्या मागं काही गावातली मंडळी जर फिरत असतील समर्थनामध्ये तर पहिला जाऊन बघा त्यांच्या घरामध्ये सुद्धा लाडकी बहीणचा लाभ गेलाय का. उद्या त्यांच्या बायका तरी त्यांचं ऐकणार आहेत का? 100% ऐकणार नाहीत. कारण बाई ही कायम जाण ठेवत असते आणि ज्या बाईला आर्थिक आधार ज्या भावाने दिलेला आहे ती त्याच भावाच्या मागे राहणार याचा मला 100% खात्री आहे. आपण सगळेजण इथे आलात, ज्यांना कुणाला आज यायला नाही मिळालं त्यांच्यापर्यंत तुम्ही हा आमचा निरोप घेऊन जा. येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. कमळ हे अमल साहेबांचं चिन्ह आहे. मगाशी जसं सिद्धार्थनी सांगितलं तसं 1 नंबरचा माणूस निवडून द्यायचा आहे. बटन सुद्धा 1 नंबरचं आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वाद रूपी मतदान अमल साहेबांच्यासाठी तुम्ही द्याल अशी मी आशा व्यक्त करते. तुम्हाला विनंती करते